समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भारतीय प्रजासत्ताक दिनी संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानासंदर्भात भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली, वंचित बहुजन आघाडी सांगली, भारतीय बौद्ध महासभा सांगली व सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जोरदार घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले। यानंतर माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। बाबासाहेबांच्या विचारांचा व संविधानाच्या मूल्यांचा जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकरणाविरोधात निर्भीड भूमिका घेणाऱ्या माधवी जाधव व दर्शना सौपुरे वनरक्षक यांचे सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे, प्रवक्ते अनिल सावंत, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे, निरीक्षक ऋषिकेश माने, मनपा उपाध्यक्ष मोहन साबळे, मिरज तालुका अध्यक्ष विशाल धिंडे, युवक आघाडीचे नवीन कुमार कांबळे, किशोर आढाव, विशाल कांबळे, हिरामन भगत, अॅडव्होकेट चारुता कांबळे, पूर्वास संघवर्धन, निशाताई बचुटे, प्रमोद मराठे, गोरख कांबळे, सुरेश सराटीकर, दशरथ गायकवाड, अनिल कांबळे, संजय कुमार कांबळे, अरुण सकटे, सतीश सरवदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तात्काळ ठोस कारवाई न झाल्यास बहुजन समाजाकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासन व प्रशासनाला देण्यात आला। प्रजासत्ताक दिनामध्ये जो अपमान झालाय बाबासाहेब आंबेडकर यांचा, तो खरं तर जाणीवपूर्वक केला गेलेला एक काय म्हणतात कट असू शकतो। ती सगळ्या सैनिक स्वातंत्र्य सेनानींची नावं त्यांनी घेतली गिरीश महाजन यांनी, पण जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव टाळलं गेलं आणि त्याला वाचा फोडण्याचं काम जे आहे ते आपल्या एका महिलेनं तिथं केलेलं आहे, माधुरीताई जाधव यांनी। तर वनरक्षक म्हणून त्या तिथं होत्या, उपस्थित होत्या, तर त्यांनी ते काम केलं आणि खरं तर 26 जानेवारी हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या अर्थी संविधान आणि बाबासाहेब यांचं जे एक नातं आहे ते तिथं दाखवलं गेलं पाहिजे, पण असं पद्धतीनं तिथं काही झालेलं नाही आहे, जाणीवपूर्वक ते टाळलं गेलेलं आहे आणि हा खरंच एक मोठा गुन्हा आहे असं आम्हा महिलांना सुद्धा वाटतंय। आणि ज्या संविधानामुळे आम्ही इथं आहोत, ज्या संविधानामुळे आम्ही व्यक्त होत आहोत, त्या संविधानाचा अपमान आणि त्याहून जास्त बाबासाहेबांचं नाव घेणं टाळणं हा एक निंदनीय प्रकार, याचा आम्ही खरंच निषेध करतो। धन्यवाद। काल झालेल्या नाशिक येथील घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। काल झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे, कारण गिरीश महाजन हे एक मंत्रिपदावर असून त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार त्यांनी विसरलेला आहे आणि जाणून बुजून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास त्यांनी विलंब केलेला आहे। आणि दुसऱ्यांदा माफी मागत असताना पण त्यांनी असा शब्द उल्लेख केला आहे की काही आमच्याकडून अवलोककांकडून आणि आमच्या काही समर्थकांकडून काही लोकांची नावं घ्यायची विसरून गेले। यासाठी पण आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो, कारण दुसऱ्यांदा ज्यावेळेला माफी मागत होते त्यावेळेला पण जाणून बुजून काही लोकांची नावे घ्यायची हा शब्द वापरला। त्यामुळे आम्ही त्यांचा पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी। आणि अशा ज्या वाघिणीच्या आणि जननरागिणी आपल्या वंचितच्या असणाऱ्या आपले पोलीस अधिकारी आहेत, वन विभाग अधिकारी असताना त्यांनी स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता, त्यांनी कोणताही विचार न करता मी वाळू उचलायला जाते, मी मला पडेल ते काम करेल, पण मी गिरीश महाजनांचा हा आगाऊपणा सहन करणार नाही हे उद्या भाषण जे केलं त्या ताईंना पण आम्ही सर्व महिलांच्या वतीने अभिनंदन करतो। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा गिरीश महाजनची हकालपट्टी झाली पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे यासाठी जाहीर निषेध व्यक्त करतात आमचा जय। आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंगचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये काल 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन असताना
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना त्यांनी त्या सभेमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यानंतर 26 जानेवारी रोजी 1950 रोजी खऱ्या अर्थाने संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाली आणि संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाल्यामुळं सर्वसामान्यांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळायला लागला। याची जाणीव सर्व भारतीयांना, सर्व मंत्र्यांना आणि सर्व राज्याला असताना देखील महाराष्ट्र राज्याचे एक घटनात्मक पद पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये, प्रजासत्ताक दिनामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून या ठिकाणी चालले। त्यांचं मत असं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, अनावधान राहिलं आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, गिरीश महाजनसारख्या घटनात्मक पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून अनावधान ही गोष्ट राहीत नाही। जाणून बाजून नीच प्रवृत्तीच्या या भाजप शासित राज्य आल्यापासून या लोकांनी भारतीय संविधानाची बदलण्याची भूमिका घेणे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट करणे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणून बुजून अवमान करणे, या संदर्भात नेहमीच यांची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं आम्ही एक आवाहन करतो, तत्काळचे जलसंपदा मंत्री आहेत, ज्यांना घटनात्मक पद असताना देखील ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या शिल्पकारांचं नाव देखील त्या माणसाला आठवत नसेल, त्या माणसाचं अनावरण राहिलं म्हणत असेल, चुकीचं वाक्य वापरत असेल, त्याची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करायला पाहिजे, तात्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि त्या वेळेला आमच्या माधुरीताई जाधव यांनी त्या ठिकाणी एकदम निर्भयपणे भूमिका घेऊन आज जे काय राज्यात सुरू आहे, जे आमचे पूर्वीचे जे काय आमचा काळ होता, पूर्वीचे काय मनुस्मृती पद्धतीने जे काय आम्हाला आमच्या बहुजन बांधवांना वागणूक मिळत होती, तीच वागणूक आता येते का अशी एक शंका आणि परिस्थिती निर्माण झाल्यामुळं एक आमच्या महिला भगिनी वर्दीवर असताना देखील त्या ठिकाणी निर्भयपणे त्या भूमिकेमध्ये ठाम राहिल्या। त्याबद्दल आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या ताईंचं अभिनंदन करतो आणि या गिरीश महाजनांचं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।